नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे. दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये MIM पक्षाचे उपाध्यक्ष हातुरे साहेब आपल्या बरोबर आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्या प्रभागातली रणनीती कशी असणार आहे हे यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे. साहेब नमस्कार. आम्ही नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? तर तसंच मी तुमचा नटरंग जे कार्यक्रम आहे त्याचं अभिनंदन करतो आणि जनमतचं तुमचं अभिनंदन करतो. हे प्रभाग 14 मध्ये लास्ट टाइम 3 MIM 1 काँग्रेस असं होता. तर त्यानंतर निवडणूक झाली. काँग्रेसनं माझे मोठे भाऊ मरूम रफिक हत्तुरे यांनी आले होते. परत काँग्रेस पार्टीनं मला उभा केले तर मी निवडून आलो. आता हे वारी मी MIM सोबत चाललो, MIM बरोबर उभारणार आहे. तर जे आमचे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी साहेब आहेत त्यांनी जे निर्णय घेतील प्रभागमध्ये कोण कुणाला तिकीट द्यावं त्याबरोबर मी त्यांच्याबरोबर हो. मला सांगा साहेब, तुम्ही पूर्वी काँग्रेसमध्ये होता आणि आता MIM पक्षात आहे. काय फरक वाटतंय या दोन्ही पक्षामध्ये? अंतर काय वाटतंय? अंतर काय नाही, काँग्रेसमध्ये पण आमचा लय चांगला हे होता, कुठला त्रास नव्हता. आम्ही काम करत मान्य माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब आणि शहरमध्येचे जे आमदार होते आता खासदार आहेत आमचे परिणितीताई शिंदे, त्यांच्याबरोबर आम्ही चांगलंच काम केलं आणि ते आमच्याबद्दल पण त्यांच्यात काय पण नव्हतं. परत ते आजचं जे विधानसभा झालाय त्या विधानसभामध्ये काय लोक आमचे बोललेत की तुम्ही MIM बरोबर या, पूर्ण समाज MIM बरोबर चाललाय तर तुम्ही पण या, चांगला होईल. त्यासाठी मी समाजचं ऐकून आणि उलमाचा जे आमचे उलमा होते त्यांचं ऐकून मी MIM मध्ये येऊन शहर मध्ये फारुख शाब्दीचं काम केलं. म्हणजे तुमचा निर्णय नव्हता MIM मध्ये जायचा, समाज चालले तिकडे MIM मध्ये म्हणून तुम्ही गेलात. समाज बोलवले ना, मला समाजच सांगितले मला तुम्ही आता ह्या वेळ जे येण्याची शक्यता दाट आहे आणि आता MIM मजबूत झाली आहे आणि तुम्ही पण आल्यानंतर परत MIM लय मजबूत होती या म्हणून सांगितलं. त्यासाठी मी MIM मध्ये आलो. म्हणजे शहर मध्ये MIM ची ताकद दाखवण्यासाठी तुम्ही पक्षात आले. ताकद तर MIM ची होतीच, परत मी आल्यानंतर परत भर पडली MIM मध्ये, तर ताकद परत वाढली. मला सांगा साहेब, इथं पूर्वीचे जे नगरसेवक होते 3 MIM पक्षाचे, ते लोक इकडे प्रभागात काम केले असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आता हे तर लोकांना विचारावं. प्रभाग 14चे कोण काम केले आणि कोण काम नाही केले. आम्ही तर आता बघा, अगोदरची वेळे मला जरा टाइम कमी भेटला आणि लॉकडाऊन आला त्यामुळं, आणि तरी पण जेवढं काम करायचं होतं तेवढे तर झाले नाही आपले, काय राहिले आणि काय झाले. परत शहरमध्येचे आमदार परिणितीताई शिंदे जेव्हा होते मी काँग्रेसला, तर तिने कमीत कमी 2 ते 2.5 करोड रुपये माझ्या प्रभागामध्ये मी बोलल्यानंतर काम केलेत. ते म्हणजे 2 ते 2.5 कोटीचं काम तुमच्या प्रभागात झालंय. मला सांगा, परिणितीताई शिंदे आणि सुशील कुमार शिंदे साहेब तुम्हाला म्हणाले, हातुरे साहेब तुम्ही आमचेच आहेत आणि तुम्ही आमच्या पक्षाकडनं निवडणूक लढवावी, तर त्यावेळेस तुमचा निर्णय काय असणार आहे ते सांगा. नाही, निर्णय एकदा मी MIM मध्ये आलो तर मी MIM मध्येच हे तिकीटनंच उभारणार आहे. तर समजा तिने बोलले तर त्यांचा मी आदर करतो आणि तरी पण मी MIM नच उभारणार आहे.
मला सांगा साहेब, बहुभाषिक मुस्लिम समाज आहे, त्यामुळे तुम्ही उभारताव का MIM पक्षामध्ये? नाही नाही, काम तर आहेच आपला, आणि चाहत लोकांमध्ये मनात आपली चाहत आहे. आणि जरा काय फार हे विधानसभानं MIMचा जास्त इथं हे झालंय, त्यामुळं आपण त्या पक्षानेच उभारणार. आणि आपण काम पण ते पक्षाचंच केलं ना आता विधानसभाला. मला सांगा, MIM पक्षाने तुम्हाला किती कोटीचा निधी दिला किंवा विकास कामं ह्या प्रभागामध्ये केलेत MIM पक्ष म्हणूनच? मला सांगा. नाही, आता सध्याला तर हे नाही. जेव्हा आपण निवडून येईल तेव्हा जे पण निधी येते ते निधीमध्ये आपण प्रभागाचंच काम करणार ना. पूर्वीच्या नगरसेवकांनी थोडं बहुत काम केलंय, बरोबर आहे. बरं ठीक आहे. MIM पक्ष म्हणून कुठून पार्लमेंटमध्ये काय निधी गोळा करून किंवा हिता खर्च केलाय का? कसं मागणी करून काय निधी आणलंय काय तिकडून? नाही, अजूनपर्यंत तर काय आणलं नाही. कसं इलेक्शन पर्यंत पार्ट्या वेगवेगळ्या असतात. जेव्हा निवडणूक होती त्यानंतर पूर्ण पार्ट्या एकच होतात. आणि जे पण आता अपक्ष उमेदवार येतात निवडून, तिने कुठून आणतात निधी? जे पण आपण समजा शहर मध्येचे आमदार आहेत आणि आपले लोकसभाचे खासदार आहे, त्यांनाच आम्ही रिक्वेस्ट करून आणू ना निधी. म्हणजे तुमचं सगळं काय वोट बँक आहे ते जनतेवर आहे. म्हणजे जनता म्हणली की भाई तुम्ही आपल्याला MIM मध्ये जायचं आहे, तुम्ही MIM मध्येच जाणार, असं तुमचं म्हणणं आहे? हा, बिलकुल. जे माझे प्रभागची जनता जे बोलले, जे कॉल देते की भाई तुम्ही अजूनपर्यंत तिथं होतो, आता आमचं ऐका, तुम्ही आमच्या बरोबर चला, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, त्यासाठी मी जनता बरोबर आलो. मला सांगा, आता हे आघाडी करायला लागलेत, MIM पक्षाला हे का बरं घेत नाहीत? नेमकं का बरं MIM ला संकट का बरं घेत नाहीत? हे तीन, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस पक्ष असेल आपला, का बरं घेत नाहीत हे MIM ला? काय नेमकं तुम्ही काय त्यांचं घोडं मारलं का काय नेमकं? नाही, आता कसं लोकांमध्ये एक हे आहे की भाई आपले हे तिन्ही पार्टी जे आहेत, काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे गट शिवसेना, आता तिन्ही सेक्युलर समजतात. आणि परत हे चालू मध्ये आमचे शहर अध्यक्ष फारुख शाब्दीला ऑफर पण होता. वारंवार आमचे अगोदरचे जे अध्यक्ष होते चेतन भाऊ नरोटे, त्यांचं बोलणं पण चालला होता. परत तुम्ही बैठक पण झालेत की 2-4 बैठक झाली, तर शिवसेनानी विरोध केलाय की MIM आम्हाला नको, म्हणून त्यांनी असं निर्णय घेतले की नको म्हणून. शरद पवार गट आणि काँग्रेस हे दोन्ही MIM बरोबर जाणार होते. परवा पण तुम्ही 1 महिना पहिले पण मीटिंग झाली होती, ते आपले काय सर होते ते शिवसेनाचे, तिने पण तेच सांगितले होते की आम्हाला MIM बरोबर नको. तरी पण आम्ही वरच्या लोकांना, नेता मंडळीला विचारून श्रेष्ठीना बोलू म्हणून त्यांनी सांगितले होते. परत एक मीटिंग झाली, आता आपले ह्यानी वानकर साहेब बोलले की आम्ही MIM बरोबर जाणार नाही म्हणून, त्यासाठी वेगवेगळे लढणार. मला सांगा साहेब, MIM पक्षाची कुठल्या कुठल्या प्रभागात ताकद आहे हो? ताकद तर बघा, प्रभाग 14 मध्ये आहे, प्रभाग 20 मध्ये आहे, प्रभाग 16 मध्ये आहे, प्रभाग 17 मध्ये आहे, परत 22 मध्ये आहे. या साईडला भरपूर ताकद आहे MIM ची. मला सांगा, तौफिक शेख आणि हातोरे हे मित्र आहेत का अजून बी? आहे की का मित्र? आमचा पक्ष वेगवेगळा आहे. आम्ही कधी इथं कुठं पण भेटतो, आम्ही आमचं सलाम दुआ चालतं, आम्ही मित्रच आहेत आम्ही, असं काय नाही. फक्त पक्ष वेगळा वेगळा आहे, त्यांचा हिशोब वेगळा आहे, आमचा हिशोब वेगळा आहे. मला सांगा, ते MIM कडनं आझर निवडून आले होते तिकडं 20 मध्ये, त्यांचा पॅनल कसा असणार आहे नेमकं? तुम्ही उपाध्यक्ष आहेत MIM पक्षाचे, कसा असेल त्यांचा पॅनल? म्हणजे प्रभाग 20 हे सध्याला सोलापूर शहरामध्ये गाजत आहे, बहुभाषिक मुस्लिम समाज तिकडे बी आहे.
काय वाटतं तुम्हाला त्या प्रभागाचा निर्णय उपाध्यक्ष म्हणून तुम्ही MIMचे? नाही, उपाध्यक्ष म्हणून नाही, आपण हे काम करालो. आता जेव्हा अध्यक्ष आमचे उद्या येणार आहेत ते त्यांच्याबरोबर चर्चा होईल आणि जे अध्यक्ष फारुख शाब्दी जे पण निर्णय घेणार ते बघून पोझिशन कुठला उमेदवार कुठं फिट बसताय, आजार बरोबर कोण कोण राहावा ते अध्यक्ष हे करून जे पण आमची चर्चा होईल ते उद्या आपल्याला माहित पड कोण येणार आहे काय. मला सांगा, AB फॉर्मवर सही कुणाची असणार आहे, फारुख शाब्दीची का शौकत पठाणची? AB फॉर्म वर सही जी आहे असणार आहे आमचे महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांची. त्यांनी दोन्ही शौकत पठाण व फारुख शाब्दी यांचे दोन्हीचे नेतृत्वामध्येच हे देणार. दोघं बरोबरच आहे. उगा कसं जरा इथं तिथं जे काय लोक मीडियामध्ये बोलून जे हे करायला, फारुख शाब्दी आणि शौकत पठाण एकच आहे आणि पार्टी पण एकच आहे, मजबूत आहे पार्टी. भाई म्हणाले की MIM पार्टी मजबूत आहे. शौकत पठाण सुद्धा म्हणाले की आमची पार्टी मजबूत आहे. आणि तुम्ही बघा येणाऱ्या निवडणुकीमध्ये पतंग आणि कमळ हेच दिसणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया की ह्यांची रणनीती कशी असणार आहे. आपल्याला चित्र तर दिसतात एक 5-6 प्रभाग भाई की MIM पक्षाला फॉर असल्यासारखे दिसतात, बरोबर. बहुभाषिक मुस्लिम समाज आहे तिकडं. आता कॉर्पोरेशन मध्ये BJP आणि MIMच राहणार. कसं राष्ट्रवादी अजित पवार गट BJP हे वेगळे नाही, हे दोन्ही एकच आहे. ह्यांच्या विरोध मध्ये MIM पार्टीच मजबूतपणे राहणार आहे कॉर्पोरेशन मध्ये. खैरादी का बरं एक्सेप्ट करत नाहीत MIM पक्षाला? ते म्हणले की खैरादी म्हणले नाही, इथं पक्षासाठी काय झटणारे कोण नाहीत, भांडणारे कोण नाहीत. फारुख शाब्दी गेले की तिकडच असतात. काय नेमकं भानगड त्यांची? नाही, राजकारण मध्ये भांडण्याचं कुठं असतं हो. फक्त आपले काम विकास, आपण निधी कसा आणू काय आणू हेच भांडण करायचं असतंय का? भानगड काय ते बाहेर पडले. भानगड काय मला पण कळत नाही. भानगड कुणाला म्हणते ते? म्हणजे ते बाहेर पडले, पक्षाच्या बाहेर आले. निवडून तर MIM मध्येच होते. तुम्हाला माहित आहे ते कधी बाहेर पडलेत पक्षामधून? तुम्हाला पण माहित आहे त्यांनी कधी बाहेर पडले पक्षामधून. आणि सोलापूरची जनताला पण माहित आहे. आता जनता आपला हिशोब करील बरोबर हे इलेक्शन मध्ये, का नाही? बाई म्हणाले की जनता हिशोब दाखवणार. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. भाई म्हणाले की जनता हिशोब मागच्या नगरसेवकांना दाखवणार. बघूया रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.